नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण अंकगणिताचे महत्त्वाचे शाब्दिक 10 प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. एका 400 मीटर लांब धावण्याच्या ट्रॅकवरती एक व्यक्ती अर्धा तासात 10 फेऱ्या मारत असेल तर त्याचा वेग किती? तर आपण काय करूया, पूर्ण अंतर काढून घेऊया. पूर्ण अंतर. आता 400 मीटर लांब धावण्याचा ट्रॅक आहे आणि त्या व्यक्तीने किती फेऱ्या मारलेल्या आहेत? 10 फेऱ्या मारलेल्या आहेत. म्हणजेच त्यानं 4000 मीटर एवढं अंतर काय केलेलं आहे? कव्हर केलेलं आहे. आता उत्तर कशामध्ये आहेत? तर ताशी किलोमीटरमध्ये आहेत. मग आपण हे काय करूया, हे 4000 मीटरचे किलोमीटरमध्ये काय करूया, कन्व्हर्जन करून घेऊया. किलोमीटरमध्ये कन्व्हर्जन करताना काय होईल? 4000 भागिले 1000 म्हणजेच काय? तर आता आपल्याकडे काय आहे? अंतर आहे. तर त्या व्यक्तीचं आपल्याला काय करायचं आहे? वेग काढायचा आहे. तर वेग म्हणजेच काय असतं? अंतर भागिले वेळ. आता अंतर आहे 4 किलोमीटर. वेग किती तासात? हा काय आहे त्याचा वेळ दिलेला आहे अर्धा तासात. म्हणजे वेळ अर्धा तास म्हणजेच काय? 1/2 लिहू शकतोय आपण. अर्धा तास म्हणजेच काय? 4 × 2 म्हणजेच 8 किलोमीटर पर हवर. हे काय 1/2 काय असणार आहे? हवर्समध्ये असणार आहे. म्हणजेच 8 किलोमीटर पर हवर. ताशी 8 किलोमीटर काय असेल त्याचा वेग असेल. ऑप्शन क्रमांक डी. क्रमांक 2 आहे. एका चोराचा पाठलाग करणाऱ्या पोलीस जीपचा वेग ताशी 100 किलोमीटर असेल आणि चोरांची गाडी 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात असेल. त्या दोघांमध्ये सुरुवातीला 10 किलोमीटरचे अंतर असेल तर किती वेळेत पोलीस चोरास पकडतील? आता चोरांचा गाडीचा वेग दिलेला आहे, पोलिसांच्या जीपचा वेग दिलेला आहे. आता पोलिसांच्या जीपचा वेग काय आहे? पोलिसांची जीपचा वेग काय दिलेला आहे? 100 किलोमीटर प्रति तास. म्हणजे तर पर हवर असं लिहूया आपण. तर चोरांच्या गाडीचा वेग काय दिलेला आहे? 80 किलोमीटर पर हवर. आता दोघांच्या गाड्या काय जाणार आहेत? एकाच दिशेने जाणार आहेत. ही असेल चोरांची गाडी आणि ही असेल पोलिसांची. म्हणजे एकाच दिशेने जातो त्यावेळेला आपण रिलेटिव्ह स्पीड कसा काढतो? V1 - V2 रिलेटिव्ह स्पीड कसा काढतो? V1 - V2 म्हणजेच काय? 100 किलोमीटर प्रति तास मायनस 80 किलोमीटर प्रति तास म्हणजे काय आले? 20 किलोमीटर पर हवर काय झाला? हा वेग आला. आता सुरुवातीला त्या दोघांचे अंतर किती आहे? 10 किलोमीटर. आता अंतर दिलेलं आहे, हा वेग आहे आपल्याकडे. वेग आहे, अंतर दिलेलं आहे, तर टाईम काढायचा. म्हणजेच काय? वेळ किती लागेल विचारलेला आहे. किती वेळेत पोलीस चोरास पकडतील? वेळ म्हणजेच काय असणार आहे आता? अंतर भागिले वेग. आता अंतर किती दिलेलं आहे? 10 किलोमीटरचे सुरुवातीला त्यांच्यात अंतर होते म्हणून 10 किलोमीटर आहे. 20 किलोमीटर पर हवर म्हणजेच काय होईल? 0.5 म्हणजेच हवरमध्ये असणार आहे. 0.5 हवर्स म्हणजेच किती असतं? 30 मिनिट. 30 मिनिट काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 3. एका व्यक्तीला एकूण 19,000 नग दुधाच्या पिशव्या घ्यावयाच्या आहे. त्या डेअरीमध्ये 1,000 दुधाच्या पिशव्या दररोज तयार होतात, परंतु त्यातील 5% पिशव्या विकण्यायोग्य नसतात. तर किती दिवसात त्या व्यक्तीची खरेदी पूर्ण होईल? पोलीस भरती औरंगाबाद 2021 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे हा. आता 19,000 नग पिशव्या त्याला घ्यावयाच्या आहेत आणि 1,000 दुधाच्या पिशव्या दररोज तयार होतात, परंतु 5% पिशव्या विकण्यायोग्य नसतात. मग किती टक्के पिशव्या विकण्यायोग्य असतात ते प्रथम काढूया आपण. म्हणजेच 5% 1,000च्या किती असणार आहेत? तर 50 पिशव्या विकण्यायोग्य नसतात. विकण्यायोग्य नाही. विकण्यायोग्य किती असणार आहेत? 1,000 वजा विकण्यायोग्य. 1,000 वजा काय करूया? 50. किती आल्या? 950. म्हणजे दररोज काय होणार आहेत?
दररोज काय होणार आहेत 950 पिशव्या काय लागणार आहेत आपल्याला तिथे चांगल्या पिशव्या घेता येणार आहेत. त्याला 19,000 नग पिशव्या हव्या आहेत त्याला, त्या व्यक्तीला. तर किती दिवसात त्या पिशव्यांचं कलेक्शन होईल असं विचारलंय. म्हणजेच 19,000 डिव्हाईड बाय 950 करू शकतोय आपण. त्यावेळी आपल्याला किती दिवसात त्याचं ते कलेक्शन होईल ते येईल आपल्याला. म्हणजेच उत्तर काय आलं आपल्या 20 दिवस काय होतील त्याला लागतील. हे आपलं असेल उत्तर. 20 दिवसात त्या व्यक्तीची खरेदी काय होईल पूर्ण होईल. प्रश्न क्रमांक 4. एका परीक्षेत मोहनने फक्त 8 प्रश्न सोडवले आणि प्रत्येक प्रश्नासाठी त्याला 50% गुण मिळाले. जर त्याला या परीक्षेमध्ये एकूण 40% गुण मिळाले आणि परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाला समान गुण होते, तर त्या परीक्षेमध्ये एकूण किती प्रश्न होते? असा प्रश्न आहे. आता मोहनने सोडवलेले प्रश्न किती आहेत? मोहनने सोडवलेले प्रश्न किती आहेत? 8 प्रश्न त्याने सोडवलेत आणि समजा प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहे? प्रत्येक प्रश्नाला समजा म्हणते हां मी. समजा प्रत्येक प्रश्नाला गुण किती आहे? 10. 10. म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी त्याला 50% गुण मिळाले असं त्यांनी सांगितलंय. 50% 10. प्रत्येक प्रश्नांचा गुण किती आहे? एक प्रश्न 10 मार्काला असा आहे. तर 50% ऑफ 10 किती असणार आहेत? 5 मार्क काय पडलेले असणार आहेत त्याला? एका प्रश्नाला 5 मार्क पडलेले असणार आहेत. असे त्याने 8 प्रश्न सोडवलेत. म्हणजेच काय त्याला टोटल किती 8 गुणुले 5 40 मार्क्स काय झालेले आहेत पडले असणार आहेत त्याला. आता त्याने पुढं काय सांगितले जर त्याला त्या परीक्षेमध्ये एकूण 40 गुण मिळाले. आता आपण एकूण प्रश्न कसे काढूया बघा. एकूण प्रश्न. आता एकूण प्रश्न काढायचे आहेत. ओके. आपल्याला उत्तर विचारले काय एकूण किती प्रश्न होते त्या एक्झामला. आता 40 गुण एकूण गुणांच्या 40 गुण म्हणजेच काय 40% पडलेत त्याला. म्हणजेच आपण असं लिहिलं हे 40% एकूण गुणांच्या बरोबर 40 त्याला काय पडलेत 40 ते काय केलेत मार्क्स पडलेत त्याला. म्हणजेच आपण एक्स हे काय केलेत एकूण गुण काढलेत. म्हणजे 100 काय असणार आहेत एकूण गुण असणार आहेत. म्हणजेच प्रश्न किती असणार आहेत? प्रश्न काय असणार आहेत? एकूण गुण डिवाइड काय होणार आहे? प्रत्येक प्रश्नाचा गुण. आता एकूण गुण किती आहेत? 100. प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत? 10. म्हणजे आपले काय असणार आहेत? 10 काय असणार आहेत? प्रश्न असणार आहेत. पर्याय क्रमांक बी असं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5. एक रेल्वे मुंबईहून नागपूरला निघाली. दुसरी रेल्वे नागपूरहून मुंबईला त्याच वेळी निघाली. दोन्ही रेल्वेंचा वेग 100 किलोमीटर प्रति तास आहे आणि त्या 4 तासानंतर एकमेकांना एका जागी भेटल्या. तर मुंबई ते नागपूर एकूण अंतर किती असेल? आता इथे काय सांगितलंय? मुंबई आणि नागपूर. आता एक रेल्वे इथून निघाली, दुसरी रेल्वे इथून निघाली. एक रेल्वे जे निघाले ती कितीने निघाले? 100 किलोमीटर पर हवर. ही पण काय असणार आहे? 100 किलोमीटर प्रति हवर आणि दोघी पण सेम टायमिंगला निघालेत. पण ही रेल्वे मुंबई टू नागपूर चालली आणि दुसरी रेल्वे जी चालली ती नागपूर टू मुंबई चालली. म्हणजेच काय एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चाललेत. त्यावेळी आपण काय करतो? रिलेटिव्ह स्पीड काढतोय. रिलेटिव्ह स्पीड काय येणार आहे? V1 प्लस V2 येईल. ज्यावेळी विरुद्ध दिशेने जातात त्यावेळी. म्हणजे 100 त्यांची काय असणार आहे? V1 असणार आहे आणि V2 पण काय असणार आहे? 100 किलोमीटर पर हवर. म्हणजेच काय येणार आहे? 200 किलोमीटर पर हवर काय येईल? त्यांची रिलेटिव्ह स्पीड येईल. आता त्या दोघी एकमेकींना भेटणार आहेत. तर त्यांचं काय काढायला सांगितलं आपल्याला? अंतर काढायला सांगितलं आहे मुंबई टू नागपूरमधलं. आता दोघी एकमेकींना 4 तासानंतर काय भेटणार आहेत? भेटणार आहेत त्या दोघी एकमेकांना. म्हणजेच वेळ दिलेला आहे. म्हणजेच या इथून रेल्वेने एवढं अंतर त्यावेळी कव्हर केलेलं असणार आहे आणि या रेल्वेनं काय केलेलं असणार आहे? 4 तासात एवढं अंतर कव्हर केलेलं असणार आहे. म्हणजे दोन्ही जे अंतर होणार आहे तेच काय असणार आहे? डिस्टन्स असणार आहे. म्हणजेच हे आपण कसं करू शकतोय?
डिस्टन्स म्हणजेच काय? अंतर, वेग गुणुले वेळ. आता वेग आहे आपल्याकडं 200 किलोमीटर पर हॉवर, वेळ आहे 4 तास, म्हणजेच 800 किलोमीटर काय असेल? अंतर असेल. पर्याय क्रमांक सी. अशा भरपूर प्रश्नांसोबत भेटूया पुढच्या भागात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. तसेच लाईक करायला विसरू नका. थँक यू.